काल 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त ना सगळ्या कामगारांना सुट्टी होती, पण आम्हा बायकांना कधी सुट्टीच नसती. उठलं ना की सगळे कामं केल्याशिवाय काय जमतच नाही. आता बाहेर जॉब करा किंवा घरात बसा, हे काम तर आम्हाला केलंच पाहिजे. मग काय सकाळी उठल्या पहिली ना कपडे धुवून घेतली, कारण पाण्याचा आपला काही तर प्रॉब्लेमच झाला हो. मग काय पटकन इकडे भांडी पण घासून घेतली. आता सगळं काम केलं म्हटलं जेवण पण केलंच पाहिजे, काय त्याशिवाय पोटाला थोडी काय भेटणार आहे. आता आज ना काजू मसाला करायचा होता ना, म्हणून म्हटलं चला मसाला करून घेऊया. पटकन ना टॅमॅटो 2-3 चिरून घेतले आणि 2-3 कांदे पण चिरून घेतले. आता काल माझ्याकडून एक मिस्टेक झाली होती. काजू मसाला टाकून मी पनीर मसाला घेऊन आले होते. चला जाऊ द्या म्हटलं, एवढं सगळं आपण समजून घेतोय म्हटलं ना, एवढी ही चूक काय समजून घ्यायला हरकत आहे. या मसाल्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून असं हलवून घ्यायचं असतं, पण त्यात पण माझी चूक झाली होती. सुहाना आणायचा होता, तुम्ही एव्हरेस्टचा आणला होता आणि काहीतरी वेगळीच पेस्ट तयार झाली होती, पण जाऊ द्या म्हटलं. इकडं पटकन काजू मसाला करून घेतला, त्याच्यामध्ये काजू वगैरे टाकून घेतले आणि चपात्या पण इकडं पटकन करून घेतल्या, कारण वेळ तर जास्त झाला होता आणि जराशी भूक पण लागली होती. मग काय पटकन जेवण पण घेतलं. आता जेवण घेतलंय म्हटलं ना, भांड्याचा खटारा पडलाच होता दुपारचा, मग काय तो पण ना घासून घेतला. संध्याकाळी हे पण घरी लवकर आलं, ह्यांना म्हटलं चला कुठेतरी ना बाहेर फिरून येऊया, कारण घरात ना खूपच कंटाळा आला होता. मग ह्यांनी ना शंकराच्या मंदिरामध्येच घेऊन आले होते. आता आतमध्ये काय फोटो काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काय फोटो वगैरे काय आतमध्ये काढलेले नाहीत. बाहेरच ना शूटिंग काढायला चाललं होतं आणि बाहेरनं मंदिर एवढं एकदम भारी वाटत होतं ना. आतून पण एकदम छानच असं मंदिर आहे. तिथं थोडा वेळ थांबलं आणि परत ना आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो होतो. आता सगळ्या देवांचं दर्शन घ्यायचं चाललं होतं, कारण मी सुद्धा देवाला सांगणार की कामगार दिनासारखी ना आम्हा बायकांना पण अशी एखादी सुट्टी ना भेटू दे. मग काय इकडं पटकन दर्शन वगैरे घ्यायला आतमध्ये गेले. तर आतमध्ये गाभाऱ्यामध्येच गेले, डायरेक्ट गेले होते, कारण इथं ना गाभाऱ्यामध्ये आतमध्ये एंट्री होते आणि खरंच एवढं भारी वाटत नाही. आतमध्ये सुद्धा स्वामींची मूर्ती वगैरे मस्त एकदम होती आणि इकडं बाहेर सुद्धा दत्तांची छोटीशी अशी मूर्ती होती. छोटंसं मंदिर वगैरे त्याने बांधलं होतं आणि बाहेर पण भरपूर सारा स्पेस होता एकदम. आणि मठामध्ये ना अजिबातच गर्दी नव्हती आणि मी तर ना पहिल्यांदाच मठामध्ये आले होते. एवढं भारी शांत शांत एकदम वाटत होतं ना. मग काय आता तिथून सुद्धा बाहेर आलो. आता बाहेर आलोय म्हटलं ना काहीतरी खायला घेतलंच पाहिजे. मग काय मी पावभाजीच दोघांनी घेतली. आता आम्ही दोघांनी पावभाजी घेतली होती, पण या पिल्लूचं आमच्या काहीतरी वेगळंच चालू होतं, त्याला काय पावभाजी खायचीच नव्हती. मग त्याने त्याच्यासाठी आईस्क्रीमच मागवले होते आणि चिमणीच्या घासावरून एवढा घास घेऊन खात होता.